आपल्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आहेत। कपिलजी, तुम्ही काय सांगाल? आज ज्ञानवापीचा सर्वे समोर आलेला आहे। राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठा झाली आणि आता ज्ञानवापीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर होतं असं म्हटलं जाते। या सगळ्याकडे कसं पाहताय? निश्चितपणाने काल मी सगळ्या टीव्हीला बातम्यांमध्ये बघत होतो, असे 30 पुरावे मिळालेत की ज्याच्यामुळे हे सिद्ध होते की पूर्वी त्या ठिकाणी मंदिरं होती। आणि आता हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, इतिहास पूर्वीचा जो झालेला आहे, हे मुघल असतील, आदिलशाही असेल, निजामशाही असेल, जेव्हा आक्रमण झाले तेव्हा मंदिरं तोडून त्या ठिकाणी मस्जिद बांधले गेलेले आहेत। आणि निश्चितपणाने आता ह्या अशा प्रकारच्या ह्या सर्वेमधून जी गोष्ट समोर आली ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। मग या सगळ्यातून आता पुन्हा एकदा जर तसा म्हणजे जसं रामजन्मभूमीचं मंदिर झालं तसं पुन्हा एकदा ज्ञानवापीच्या ठिकाणी काही होईल असं वाटतंय का? नाही, आता हे जर तरचा विषय, त्याचा निर्णय अजून आला नाही। ही सगळी माहिती अनऑफिशियली माहिती आपल्याला मिळाली, वकिलांनी सांगितली, त्याच्या आधारे आपण आता बोलतोय। नेमका त्याच्यामध्ये काय निर्णय येतो त्यानंतर आपल्याला त्याच्यावर बोलता येईल। सर, महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत, वेगवेगळे समाज घटक आज आरक्षणाची मागणी करतायत, मोठ्या प्रमाणावर एक मोर्चाही येतोय आरक्षणासंदर्भात, तर त्या सगळ्याविषयी काय सांगाल एकंदरीत? बघा, मराठा आरक्षणाचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। मराठ्यांना आरक्षण द्यायला कोणीच विरोध केला नाही, पण सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ते ओबीसीमधून आरक्षण कमी करून किंवा ओबीसीचं आरक्षण कमी करून देऊ नये, सरसकट ओबीसीमध्ये आरक्षण देऊ नये, ही भावना सगळ्यांची आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा लोकांसाठी आरक्षणाची मागणी होत आहे आणि ती मागणी जी आहे ती रास्त आहे। त्याच्यामुळे एक मागणी पुढे आली की दुसरा त्याच्या समाजाची रेटून धरतो। हे महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे हे निश्चितपणाने कुठेतरी थांबलं पाहिजे की समाजामध्ये भेदभाव निर्माण होता कामा नये, अशा प्रकारची भावना आपण सगळ्यांनी ठेवून सगळ्यांना न्याय मिळेल या भूमिकेतनं आपण काम केलं पाहिजे। तर आपल्यासोबत होते केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, ज्यांनी म्हटलंय की समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन सर्वांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।